अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याच्या सन 2026-2027च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। प्रथमतः उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील उमरखेड येथे पोलीस स्टेशन इमारत, पोलीस वसाहत इमारत अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी बांधकाम करण्यात आली आहे, पण महागाव येथे पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहतसाठी निधी देण्यात यावा। त्याचबरोबर सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करतोय। ती त्यांनी कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली, तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन पण 50,000 रुपये त्या ठिकाणी देऊ केले। पण एक उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये गंभीर समस्या निर्माण झाली। जो रब्बी हंगाम आहे, हरभरा आणि गहू पिकाची त्या ठिकाणी नोंद केलेली नाही आणि त्यांची अंतिम मुदत संपलेली आहे। म्हणून माझी विनंती आहे की पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणी करण्याची मुदत वाढवून द्यावी, नाहीतर नाफेडमध्ये लोकांना त्या ठिकाणी हरभरा व गहू विकता येणार नाही। त्या ठिकाणी वेळ वाढवून देण्यात यावी अशी विनंती करतो। त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या विषयाने मी या ठिकाणी बोलतोय। माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये पेनगंगा नदी आहे, त्याच्यावर इसापूर धरण आहे। इसापूर डावा कालवा 0 ते 84 किलोमीटर त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। 0 ते 15 पर्यंत त्या ठिकाणी निधी मिळाला आहे आणि 16 ते 54 पर्यंत कालवा नादुरुस्त आहेत, काही स्ट्रक्चर नादुरुस्त आहेत, त्याच्यासाठी योग्य निधी देण्यात यावा। अध्यक्ष महोदय, मी दुसरी एक विनंती करतो की माझी पेनगंगा नदी सध्या कोरडी पडलेली आहे आणि त्या ठिकाणी वन्य प्राणी असो, अन्य प्राणी असो, पाळीव प्राणी असो किंवा गुरेढोरे असो, यांना पाणी सोडणं नितांत गरज आहे। गेले वर्षी देवसरी, दिगडी, उंचवडा, चातारी, बोरी या गावाला नादुरुस्त कॅनल असल्यामुळे पाणी मिळालं नाही। म्हणून माझी विनंती आहे, नदीला सोडण्याचं पाणी आणि कॅनलला सोडण्याचं पाणी याचं योग्य नियोजन करावं। माझ्या शेतकऱ्याचा एकही उसाचा दांडा वाळला नाही पाहिजे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करावं, अशा प्रकारची विनंती करतो। आणि एकच मिनिट सर, यवतमाळ, आर्णी, दाबडी या गावामध्ये ओंकारेश्वर मंदिरामध्ये महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी चाय पे चर्चा करून त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये उद्योग देऊ अशा प्रकारचा शब्द दिला होता। माझी विनंती आहे की उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघासाठी 1000 कोटीचा निधी देऊन त्या ठिकाणी उद्योग उभा करावा। अध्यक्ष महोदय, आपण